काय ग, तू कुठं निघालीस? मी आईकडे निघाले. अगं, त्या दोन लहान भावानी आम्ही आईला सांभाळतो म्हणून ते घेऊन गेले. 3 दिवस झालं आई हंतरुणाला खेळून आहे. लघवी संडास सगळं हंतरुणावरतीच होते. अंगाला घाण वास सुटलाय, सगळ्या कपड्याला घाण वास सुटलाय. आईला सांभाळतो म्हणून घेऊन गेले आणि आईच्या नावावरचे सगळे बँकेतले पैसे काढून घेतले. आईच्या नावावरचं 5 एकर शेत जे वडिलांनी तिच्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा त्यांनी खरेदी करून घेतलं. आज 3 दिवस झाला आईला त्या लोकांनी आंघोळ घातली नाहीये. सगळ्या अंगाला घाण वास सुटलाय, हंतरुणाला घाण वास सुटलाय. आणि तू कुठे निघाली आईकडे? अहो, मीच का करू सारखं सारखं? बाकीच्या जावा नाहीत का? मीच काय मक्ता घेतलंय? हे बघ, माझ्या आईच्या ठिकाणी तुझ्या आई आहे असं समज. आपण आपलं कर्म करूया. त्यांच्या विचारसरणीमध्ये आणि आपल्या विचारसरणीमध्ये फरक आहे. आपण सुशिक्षित आहोत, आपणही त्यांच्यासारखं वागायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? जा, गॅसवर पाणी ठेव, आईला आंघोळ घालू आणि आपल्या घरी आणू आणि आपण सांभाळू. जा पटकन पाणी ठेव. आईचे मोल कसे लावा